पडली काय जाले ए जाले अरे काय हा अरे काय घातलं याडेवनी मारेल ना वडेल ना भारी नाचतो राव नाचती म्हण आता तू नाच आणि मी बघते चल नाच नाच तू बी ना हा घाल आडी घाल चल आडी घाल घाल नाचती नाच नाच चल बारीक बारीक पाणी पड तू माझी गंगीत झालं श्यामे काय करते ते बारीक बारीक नाचतो ना हे काय रे लागलंय अरे श्यामा श्यामा अरे काय काय भानगडे पळतो का हो अण्णा ते जालेला येड लागलंय गावात आपल्या ते नको दिसून त्याला फटकितोय मला 2-4 निबार टाकले नाचायला लावलं आणि तिकून आपले आबा येत होते का त्यांना 2 कान सोळात हाणल्यात तुम्ही ना जपूर असं नका दारात बसू आला इकून तिकून तुम्हाला हानीन देऊ लक्ष ठेवा जाले येडा झाला काय हा अयो 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 जाले जाले तर आला जाले आला अयो डेपुटी ओ डेपुटी काय रे काय चाललंय तुमचं गावात तुम्हाला माहिती काय झालंय काय काय झालं काय झालं काय हो तू जाल्याला येड लागलंय गावात काय लागलं येड लागलंय जाल्याला का तुला लागलं मला कशाला लागलंय तुम्हाला दोघाला येड लागलंय डेपुटीला कायम बनायचं हा काहीतरी शाळा असं ज्याला येड लागलंय माझ्याकडे आला पैसे काढायचे जायचं आणि डोसायची अहो नाही ओ डेपुटी खरं सांगतो मी तुम्हाला जाल्याला खरंच येड लागलंय खरं सांगतो का खोटं सांगतो अहो खरंच सांगतो खरं सांगतो काय सांगतो खरं येड लागलंय काय करतो जाल्याला काय करतो ज्याला येड लागल्यावर हो मला रस्त्यात भेटला मला 2 फटके आणले नाचायला लावलं त्याच्या मायापासून असं पळाला आपल्या हे नाही का आपले कोणते आबा आबाला 2 ठोके टाकले पळाला गावात आहे ना इकडे तिकडे जायचं मुश्किल झालं असं होतो बा भरूक निघून जातो कुठून बी येऊन बरं मग आता मी काय करावं असतो वाटतं जालूच्या याच्यावरती तुम्ही गावचे सरपंच आहेत तुम्ही काहीतरी निर्णय घेता ना हा गावचे सरपंच आहेत मग मी ठेका घेतलाय का येड लागन कोणाचं दुखन सगळं मी नीट करायचं मी ठेका घेतलाय का नीट मग आता त्याला दवाखान्यात न्यावं लागेल ना तू आणि तो जाल्या तुझा मित्र येईन तो तुम्ही बघायचं दोघांनी तू येड नाही लागलं जाल्याला तुम्ही मला आहे ना येडं बनवून पेढे खायला आलेत मायापाशी जाल्याला सांगायचं येड लागलंय जाल्याला काहीतरी नाटक करायला लावायचं मायकून पैसे काढायचे आणि मग जायचं दोघं बी येडं होऊन अहो नाही ओ डेपुटी खरं सांगतो तुम्ही गावातून तुम्हाला कोणी सांगितलं नाही का अजून गावातून मला कळलं नाही कोणी सांगायला आलं नाही तू एक काम कर मला बनायचं सोड बरं का इथं माझ्या लिहिलंय बिंडोक हा चाल अहो डेपुटी खरं सांगतोय तुम्हाला तू खरं सांगू नको खोटं सांगू नको मला बना काढा तुम्ही मला लय बनिता तुम्ही जा तुम्ही तो आणि जाल्या हे करा अहो तुम्ही ऐका ना माझं मी खरं सांगतोय गावात निघू नका बाहेर तुम्हाला उगती हे करीन जाल्या त्या म्हणजे प्रेमापोटी सांगायला आलो डेपुटी मी तुम्हाला तू इथून जाय नाही तर मला येड लाग ना आम्ही का पैसे मागितले का तुम्हाला मला येड लाग ना आपण मी पैसे माग येड लागलाय येड झाल्या आता डिस्प्ले मध्ये झाल्या अरे मी चॅटिंग करीत होतो अरे ती पोरगी जाल कोणची गाडी तुही ड्रोन नाटक चाललेत काय नाटक चाललेत होय येडा झालाय तू खरंच का बनामाने चाललेत
अय अरे झालं येडं झालं रे खरंच. अण्णा त्या जाल्याने गावात फिरणं मुश्किल केलं हो आपलं. हा ना. अयो काय झालं? काय डेपुटी? अरे शामराव मी तो विश्वास नाही ठेवला ज्याला खरंच येड लागलं अहो, मी तुम्हाला मला आहे ना दंडाला चावलाय हो. अरे हा ना ए, उठा अण्णा उठा अण्णा उठा श्यामे श्यामे धर तिकडून इकडून लय चावलं रे क्या धर इथं राहा ना खा बा तिकडून याला उभा करा याला खाली कर दोन्ही हात धर काय रे भाऊ काय झालं कम गावाला येड्या करतो कम चावला मला तू श्यामे याला आहे ना याला येड्याची इस्पितळा द्यावं लागेल मेंटल हॉस्पिटलला गाव बदीर करून चाव त्या कुत्र्यावनी पोलिसाला फोन करा, फोन पाडला वाटतं कुठं डेपुटी खरं सांगू का मी येडा नाहीये. भाऊ प्रत्येक येडा असंच म्हणतो मी येडा नाही म्हणून. डेपुटी याचं काय ऐकू नका तुम्ही. अरे त्याचं काय ऐकतो लाव ना ॲम्ब्युलन्सला फोन एक चाटला लगेच लावतो. लाव पटकन याला आहे ना हे डॉक्टरने नाही शॉक दिले ना आपण शॉक देऊ याला दोन केला दोन अरे फोन बिन नका लाव थांबा ना. नाही लाईत भाऊ दे फोन दे अरे लाव ना गपची फोन अहो नाही डेपुटी मी येडा नाही. हे बघा टोपी सरळ करा अण्णा मी कुठं येडा मी लगेच घालतो. एवढं नाही अरे प्रत्येक गाडा असंच म्हणत असतो लाव ना अहो ऐका ना माझं ऐका ना मी काय काय म्हणतो. अहो, ऐका ना सांग अहो मी सासरवाडीला गेलतो ना मला सासऱ्यानी त्यांनी लय अडवानी केलं तर लय हाणलं होतं. मला लय टेन्शन आलं तर डेपुटी. बर मग म्हणलं काय करावा म्हणलं आता एवढं टेन्शन आलं तर मला वाटलं काहीतरी करावा. पण नंतर मी ठरवलं गावात जायचं आणि गावातल्या माणसाला टेन्शन द्यायचं. मग माझं टेन्शन हलकं होईल. अरे एक कोणी सांगली कुठला नियम आहे गावातल्या माणसाला टेन्शन दिलं हलकं होईल. याचं टेन्शन हलकं व्हायसाठी आमचं टेन्शन वाढलं होय तो. अरे त्याचं बरोबर तुझं टेन्शन कमी झालं बाबा तुला वाटलं दुसरीकडे जीव रामा आत्महत्या वगैरे करण्यापेक्षा हे तर केलं ठीक आहे पण तू आमचं टेन्शन वाढलं ना मग दंडाला चावला याचं हे केलं बत्त्या गुल केलं मी येताना इथं फोटोवर पडलो परत एक तुला कळत आहे का तुला नाव का अरे बाबा तुझं टेन्शन गेलं पण आम्हाला किती टेन्शन आलं हे ठीक आहे बा आपलं स्वतःचं टेन्शन आलं म्हणजे काहीतरी कुठेतरी जिमरावा पण दुसऱ्या वस्तीत जिमराव असं येडं जेवढा मी तो आम्हाला येडं गेलं ना तू परव एक आहे बरं का याचं मला काय आवडलं माहिती का टेन्शन डोक्यात ठेवून काही वेगळं होण्यापेक्षा येडं झालेलं बरं हे नाटक यांनी चांगलं केलं. पण हे बरोबर बोलला तू शंकरे टेन्शन मध्ये माणूस आहे ना काही पाऊल उचलतो. अण्णा हे 100% खरं बोलले तुम्ही. म्हणजे काय होतं माणूस ह्या टेन्शनमध्ये ना हे विचार करून जीवन संपवण्याचा विचार करतं. नक्की 100% हेच होतं. पण त्यांनी म्हणजे स्वतःचं टेन्शन असं येड लावून का घेऊन काही नव्हे ना हे केलं हे लय महत्वाचं होय डेपुटी. अरे बाबा तुमचं खरं आहे माणसाने टेन्शन आल्यानंतर विचार बदलावा पण चांगले विचार आणा होता मनामध्ये का याच्यासारखे बधीर विचार येडं व्हायचे आणि लोकांना बी गावात येडं करायचे. डेपुटी तुम्हाला खरं कारण सांगू का मी खरं अजून एक खरं कारण आहे आता काय खरं कारण आहे आता मी जर असं येड्यावानी केलं ना तर माझ्या सासरवाडीला गावातून कोणीतरी टपक्यास फोन करीन आणि म्हणते तुमचा जावई येडा झाला अशी तरी मला बायको पाठवते म्हणून केलं मी बघा बुद्धी अण्णा ही बुद्धी याला म्हणतात येडे विचार याला म्हणतात येडे विचार नालाय का. अरे जर सासरवाडीला कळालं जावई येडा झाला तर ते पोरगी आणून घालतात का तुझा घटस्फोट घडून आणते आणि तिला दुसरा नवरा करून देते आणि तो बिचारा आयो मी लगेच जातो सांगतो सासरवाडीला मी येडा नाही म्हणून. बापरे तुमच्या कानात होते का अशी येडे बापरे मला इंजेक्शन घ्यावं लागेल चांगलं मला डास लागली तर चावलंय ती दवाखान्यात येडे बाबा ये